खरं तर माझे पती हे DIG आहेत आणि ते आता नवी मुंबईला पोस्टेड आहेत. त्यांचं पहिली अट होती बायोडाटा आपण लग्नाचं जेव्हा मुलीसाठी येतात तेव्हा की गृहिणी पाहिजे. ते स्वतः पोलीस खात्यातले, त्यामुळे त्यांचा 24/7 जॉब, म्हणून त्यांना एक गृहिणी पाहिजे होती की घर येणारे जाणारे सगळ्यांचा चांगला पाहुणचार करू शकली पाहिजे, हा असा टाईप मध्ये, आणि करिअर माइंडेड नसली पाहिजे. आणि मी सुरुवातीला 100% एक हाऊसवाईफ म्हणून काम केलं. पूर्ण म्हणजे मग सासरची मंडळी, माहेरची मंडळी, माझी मुलं, यांना 24 तास म्हणजे अशा पद्धती की माझी आई किंवा माझ्या बहिणी म्हणायच्या की जगामध्ये मुलं फक्त तुला एकटीलाच नाही आहेत. एवढं काळजी करून त्यांना वाढवलं. पण त्या सगळ्या रुटीनला, म्हणजे शाळेत जाताना डबा मीच बनवणार, पाणी सुद्धा मीच भरणार, दुसऱ्यांनी भरलेलं मला आवडत नव्हतं. हे सगळं करत करत नंतर एक मुलं काही माझी मोठी झाली नव्हती, पण माहेरी हे एवढं सगळं जनसेवेचा वारसा होता. मग कधी सुट्ट्यांमध्ये, मग ख्रिसमस वॅकेशन, समर वॅकेशन, असं कधी गेलं आलं काही कार्यक्रमाच्या निमित्ताने, किंवा माझ्या बाबांच्या निवडणुकीच्या दरम्यान प्रचारापुरतं मी जायची. 2009ला सक्रिय सहभाग होता, 14ला होता. आणि मग ते करता करता आलं माझ्यावरती जबाबदारी, मोठी, सर्वात घरातली सर्वात मोठी म्हणून. पण आणि खास करून माझं पुणे सासर आहे, माझे सासरे नेव्ही ऑफिसर होते, त्यामुळे पुण्यातल्या मंडळींची इच्छा की करिअर प्रत्येकाने आपलं आपलं केलं पाहिजे. जर इच्छा असतील तर मला कधी कुणी अडवलं नाही, उलट नेहमीच मला मदत होईल अशाच पद्धतीचे, मग माझ्या सासूबाई असतील, सासरे असतील, माझ्या सगळ्या जावा असतील, सगळ्यांनी छान माझ्या मुलांची, माझ्या हस्बंडची चांगली काळजी घेतली. आणि त्यांनी मला प्रोत्साहन दिलं की चल, तुझ्या बाबांना मदत होते तुझ्यामुळे तर कर. पण असं निवडणूक लढ वगैरे कधी त्यांचं म्हणणं नव्हतं.